नमस्कार सर्व शिक्षकांचं व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीएडच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाहणार आहोत। तर दरवर्षीच्या प्रोसेसमध्ये बीएडची माहिती पुस्तिका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जाहीर केली जाते। तर ही प्रोसेस प्रत्येक वर्षी सेम असते। त्याच्यामुळे आता 2022 ते 2024 या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेण्याकरिता आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे, अगदी फॉर्म भरण्यापासून त्या सर्व आपल्या मनातील प्रश्नांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या पॉईंट्सबद्दल माहिती घेणार आहोत ते आपण आता पाहूया। तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून एक 38 पेजेसची एक PDF जाहीर करण्यात आली होती, त्याला आपण माहिती पुस्तिका असं म्हणतो। तर त्या माहिती पुस्तिकेमध्ये असणारे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर आपण आता पाहणार आहोत की बीएडच्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किती आहे, जास्तीत जास्त किती कालावधीमध्ये आपण तो कंप्लीट करू शकतो, बीएडचं माध्यम कोणतं असणार आहे, या शिक्षणक्रमासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणती आहे, तर जिल्हानिहाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा या बीएडच्या अभ्यासक्रमाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून राखीव ठेवल्या जातात। तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी कोणकोणत्या व्यक्तींना आरक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता भेटणार आहे, त्यानंतर कोणते शिक्षक हे या अभ्यासक्रमाकरिता या शिक्षणक्रमाकरिता म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी पात्र असणार आहेत, तसेच कोणते शिक्षक हे अपात्र असणार आहेत, याबद्दल आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तसंच प्रवेशाचा जो अर्ज आहे तो आपण कसा भरायचा आहे, त्याची शेवटची डेट किती आहे, त्यानंतर त्यासाठी कोणती माहिती आपल्याला आवश्यक असणार आहे, मूळ कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता लागते, त्याच्यामुळे कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असणार आहेत। तर या शिक्षणक्रमाच्या ॲडमिशनसाठी आपल्याला जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती वर्षांचा अनुभव एक शिक्षक म्हणून असणं आवश्यक आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तसंच या ॲडमिशनसाठी आपल्याला कोणती एक्झाम न होता आपलं जे ॲडमिशन असणार आहे ते आपली पदविका म्हणजे डिप्लोमा, पदवी म्हणजे डिग्री आणि आपली PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन याला देखील मार्क्स भेटतात आणि त्या मार्क्सच्या आधारे तुमचं ॲडमिशन हे होत असतं। तर पदवीला किती मार्क आहेत, पदविकाला किती मार्क आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला किंवा तुम्ही संशोधनामध्ये असाल म्हणजे MPhil PhD झालेली असेल तर त्याला किती मार्क्स भेटणार आहेत ते या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या बीएडचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती आहेत, कोणती आहेत, तुमच्याजवळचं अभ्यास केंद्र कोणतं, तसंच गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर आपल्याला मनामध्ये शंका असते की आता आपल्याला मेल येणार आहे किंवा पोस्टाने आपलं जे इंटरव्ह्यूचं लेटर आहे ते येणार आहे, त्याच्याबद्दल देखील आपण पाहणार आहोत। एकूणच आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर किंवा इतर यूट्यूब चॅनलवर महत्त्वाचे जे काही प्रश्न होते ते देखील मी पाहिलेले आहेत कमेंट्समध्ये, त्याच्यामुळे मी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकत्रितपणे देण्यासाठी किंवा ते डिस्कस करण्यासाठी म्हणून हे सर्व प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर आपण जेव्हा बीएडला ॲडमिशन घेतो त्याच्यानंतर आपण मुख्याध्यापकांचं लेटर आपल्याला आवश्यक असतं, तर त्या लेटरचा जो काही फॉर्मॅट आहे तो देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तरी आणि महत्त्वाचं म्हणजे की समजा तुम्ही स्वतः मुख्याध्यापक असाल तरी देखील तुम्हाला शिक्षणाधिकारी यांचा जे काही लेटर लागतं ते देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहूया। तसंच या अभ्यासक्रमाची फीस किती आहे ते देखील पाहूया। त्यानंतर बीएडच्या अभ्यासक्रमाची जाहिरात कधी येणार आहे, वर्षभरामध्ये त्याची संपर्क सत्र किती असतात, म्हणजे आपण बीएडला ॲडमिशन घेतल्यानंतर जे काही संपर्क सत्रे होतात त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल एक्झाम्स असतात, त्याच्याबद्दल देखील माहिती पाहूया। यानंतर अंतिम परीक्षा कधी होते, अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाबद्दल ते आपण पाहणार आहोत। तर शैक्षणिक वर्ष 2022 ते 2024 या शिक्षणक्रमाबद्दल आता आपण माहिती पाहतोय। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून बीएड या अभ्यासक्रमाचा माहिती पुस्तिका जाहीर करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे अनुक्रमणिका आहे, एकूण 38 पेजेसची PDF यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर त्याच्यामधले सर्व महत्त्वाचे मुद्दे मी वाचून समजून घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे। सुरुवात करूया शिक्षणक्रमासंबंधी माहिती। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, थोडीशी ॲडमिशनची प्रोसेस ही किचकट आहे, त्याच्यामुळं लक्षपूर्वक पहा, कारण याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये किंवा प्रवेश फॉर्म भरण्यामध्ये जर काही चूक झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा तोटाच होणार आहे। त्याच्यामुळं आपण इन सर्व्हिस असताना बीएड करतो आहे आणि याची फीस देखील आपण भरून हे बीएड कंप्लीट करत आहोत। त्याच्यामुळं आपल्याला
जे काही व्यवस्थित आपले 2 वर्षामध्ये बी एड कंप्लीट होण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या माहिती असणं आवश्यक आहे. सुरुवात करूया शिक्षण क्रमासंबंधी माहिती. कालावधी किती आहे, तर कालावधी हा बी एडचा 2 वर्षांचा किमान आहे आणि मॅक्झिमम 5 वर्षामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. समजा एखाद्या वर्षी तुम्ही इयर डाऊन झालात किंवा एखाद्या वर्षी तुम्ही एक्झाम दिल्याच नाहीत, तर अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षामध्ये बी एडचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. यानंतर श्रेयांक किती असतात, त्याला श्रेयांकाबद्दल माहिती पाहूया. हा शिक्षणक्रम 80 श्रेयांकाचा म्हणजे 2600 अध्ययन तासांचा आहे. 2600 तासांचा हा कोर्स असणार आहे. या ठिकाणी सांगितले की 1 श्रेयांक म्हणजे किती 30 ते 35 तासांचा अभ्यास असतो. 2600 तासांचा अध्ययन तासांचा हा शिक्षणक्रम आहे. शिक्षणक्रमाचं माध्यम कोणतं असणार आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. शिक्षणक्रमाचं माध्यम कोणतं असणार आहे, बी एड शिक्षणक्रमाचे माध्यम हे मराठी आहे. शिक्षणक्रम स्वयं अध्ययन साहित्य जे आहे ते देखील कशामध्ये आहे, मराठीमध्ये असणार आहे. या ठिकाणी आपले 2 मुद्दे क्लिअर झालेले आहेत. माध्यम कोणतं असणार आहे, मराठी माध्यम असणार आहे. त्यानंतर बी एड प्रवेशासंदर्भात महत्त्वाच्या सूचनेमध्ये आपण पाहूया. आता या ठिकाणी पॉईंट 3 महत्त्वाचा आहे. बाकी ही PDF मी तुम्हाला आपल्या अक्षयगुरू यूट्यूब या आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी मी पोस्ट करणार आहे. तसेच तुम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या साईटवरून देखील PDF घेऊ शकता. तर या PDF मधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे समजण्यास थोडंसं आपल्याला एक प्रयत्न करावे लागतात किंवा आपण ते पॉईंट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, ते पॉईंट्स मी आपल्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळं लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. बी एड शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2022-24 प्रवेश तुकडीच्या जाहिरातीतील प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक, शेवटची तारीख किती आहे, 25 मे 2022. तर या तारखेच्या आधी आपल्याला काय काय करायचं आहे, जर आपण फॉर्म भरणार असाल, आपण जर 2022-24ला या वर्षाकरिता ॲडमिशन घेणार असाल, तर आपण काय करायचं, 25/5/2022 25 मेच्या पूर्वी आपला सेवा अनुभव, पहिला मुद्दा म्हणजे सेवा अनुभव, तुमची किती वर्ष सर्व्हिस झालेली आहे, शैक्षणिक पात्रता, इतर सर्व बाबी ज्या आहेत त्या आपण या साईटवर अपलोड करायच्या आहेत. फॉर्म भरताना या आधीच आपण अपलोड करायच्या आहेत. 25 तारखेच्या नंतर तुम्ही जर सेवा अनुभव त्या ठिकाणी नोंदवला तर तो तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्यामुळे 25 तारखेच्या आधी ह्या सर्व गोष्टी आपल्याला फॉर्म भरून क्लिअर करायच्या आहेत. यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीच्या वेळी आपणाकडे असणे अनिवार्य आहे. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच्यामुळं तुमच्याकडे जे काही मूळ कागदपत्र आहेत तेवढीच माहिती तुम्ही त्या ठिकाणी भरा. त्याच्यामुळं कारण आपल्याला हे नंतर सगळं ओरिजिनल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे. बी एड प्रवेश अर्ज शुल्क जे आहे, फीस किती आहे, ओपनसाठी 800 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 400 रुपये इतकी प्रवेश अर्जासाठी फीस ठेवण्यात आलेली आहे. यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे गुणवत्तेनुसार खुला व सामाजिक आरक्षणाने आहे त्या जिल्ह्याची कागदपत्र पडताळणी यादी व वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे बी एडचं ॲडमिशन जे आहे ते जिल्हा लेवलला या ठिकाणी होतं. ही गोष्ट या ठिकाणी आपली क्लिअर झालेली आहे. जिल्हा लेवलला ते ॲडमिशन होत असतं. जिल्ह्याला आपल्याला जवळपास 40 ते 43 जागा या एकाच जिल्ह्यामध्ये आपल्याला बी एडसाठी राखीव ठेवलेल्या असतात. शिक्षणक्रमाची पात्रता महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षणक्रमासाठी पात्रता काय आवश्यक आहे, हा थोडासा महत्त्वाचा मुद्दा पाहूया आपण आता. शिक्षणक्रमाची पात्रता DED, DTED, क्राफ्ट टीचर डिप्लोमा ज्यांनी पूर्ण केला आहे असे प्राथमिक सेवांतर्गत, महत्त्वाचा मुद्दा आहे, सेवांतर्गत इन सर्व्हिस शिक्षक हे असले पाहिजेत. ते या शिक्षणक्रमास पात्र असतील. ज्यांचं DED झालेलं आहे, DTED झालेलं आहे किंवा क्राफ्ट टीचर डिप्लोमा झालेला आहे असे सेवेमध्ये असणारे, सेवांतर्गत असणारे शिक्षकांसाठी हा कोर्स आहे. तसंच चौथा मुद्दा NCTE, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन जे आहे, तर NCTEने प्रसिद्ध केलेल्या भारताच्या राजपत्रातील परिशिष्ट क्रमांक 10 मुद्दा क्रमांक 4.2 मधील पुढील नियमानुसार BEd प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित केली जाते. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, द फॉलोइंग कॅटेगरीज आर इलिजिबल टू बी स्टुडंट ऑफ BEd. खालील प्रकार जे आहेत ते BEdचा स्टुडंट होण्यासाठी इलिजिबल आहेत. ट्रेंड इन सर्व्हिसेस टीचर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन किंवा क्राफ्ट टीचरचा डिप्लोमा, एलिमेंटरी एज्युकेशन किंवा क्राफ्ट टीचरचा डिप्लोमा NCTEकडून झालेला आहे असे शिक्षक या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत. दुसरा पॉईंट म्हणजे कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड NCTE रेकॉग्नाइज्ड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम थ्रू फेस टू फेस मोड और क्राफ्ट टीचर डिप्लोमा, ज्यांनी फेस टू फेस मोडमध्ये एलिमेंटरी एज्युकेशनचा कोर्स केलेला आहे. तसेच क्राफ्ट टीचर कॅन्डिडेट्स जे आहेत ते
NCT कडून मान्यताप्राप्त असणारे या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. तिसरा पॉईंट पाहू. द रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन इन मार्क्स फॉर SC ST OBC PWD अँड अदर कॅटेगरीज शॅल बी ॲज पर द रूल्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट विच एव्हर इज ॲप्लिकेबल. SC ST OBC PWD पर्सनल विथ डिसॅबिलिटीज ज्या आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशननुसार या ठिकाणी आरक्षण असणार आहे ॲडमिशनसाठी. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. यानंतर पुढचा मुद्दा पाहू. जिल्हानिहाय जागा किती आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्हानिहाय किती जागा आहेत? तर जिल्ह्यामध्ये अतिशय कमी जागा या BEdच्या असतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जरी असलं तरी देखील आपल्याला रेग्युलरच्या दर्जाचाच BEdचा कोर्स या ठिकाणी करण्यास मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स खास शिक्षकांसाठी डिझाईन केलेला आहे. त्याच्यामुळे या कोर्सची क्वालिटी खरंच खूप जास्त आहे. तर जिल्ह्याला फक्त 42 ते 43 जागा या ठिकाणी शिक्षकांसाठी असतात. म्हणजे पहा, एका जिल्ह्यामध्ये इतके सारे शिक्षक असतात तर त्याच्यामधून फक्त 42 ते 43 शिक्षकांना ॲडमिशन भेटणार आहे. तसेच आपल्याला ज्या आपण जिल्ह्यात आहोत त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला हे BEd करावं लागणार आहे. तर एकूण किती पदांना किती ॲडमिशन्सना मंजूर दिलेली आहे? तर BEd शिक्षणक्रमाला एकूण 1500 जागांना मंजूर दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रभर. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागा? 42 ते 43 जागा आहेत. आणि उरलेल्या ज्या 30 जागा आहेत 30 जागांचं कसं वर्गीकरण केलेलं आहे? तर 30 जागा प्रत्येक जिल्ह्याला एक याप्रमाणे सैन्यदलामध्ये जे सेवेमध्ये आहेत, आर्मीमध्ये आहेत, अशा आजी माजी कर्मचाऱ्यांना यांच्या संदर्भात असलेल्या परिपत्रकानुसार ते भरण्यात येईल. तर त्यांच्यासाठी त्या जागा रिझर्व करून ठेवलेल्या आहेत 30 जागा. एवढं लक्षात ठेवा की आपल्यासाठी 42 ते 43 जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपण त्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरायचा आहे. यानंतर महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. चला, आरक्षणाबद्दलचा मुद्दा आहे. आरक्षण. सैनिक. सैन्यदलात आजी व माजी कर्मचारी, पत्नी किंवा त्यांचा मुलगा, अविवाहित मुलगा यांना 2% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कव्हर झालेला आहे. यानंतर शिक्षणक्रम प्रवेश पात्रता. शिक्षणक्रमासाठी प्रवेश पात्रता काय आहे? पात्रता आपण पाहूया. UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, परंतु तुमचं विद्यापीठ UGC ग्रँटेड पाहिजे, मान्यताप्राप्त पाहिजे. कोणत्याही विद्यापीठातून ती डिग्री जमणार नाही. तुमची पदवी पाहिजे किंवा पदव्युत्तर पदवी. आणि बऱ्याच जणांना वाटतं की आता समजा माझं DEd झालेलं आहे किंवा BA झालेलं आहे तरच BEdला ॲडमिशन भेटतं, परंतु या ठिकाणी तुमचं कोणतीही डिग्री असू द्या, कोणत्याही शाखेतील असू द्या, तरी देखील तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे. तर आता मोस्टली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण जे काही BEdची माहिती सांगतो त्याच्यामध्ये सर्व काही सन्मान्य शिक्षकच आहेत. त्याच्यामुळं तो काही डाऊट तुम्हाला येणार नाही, कारण विद्यार्थ्यांना सांगत असताना मी ह्या गोष्टी सांगत असतो. त्याच्यामुळं थोडंसं मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, कारण कोणत्याही शाखेतली पदवी आपल्याला या ठिकाणी चालणार आहे. यानंतर पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 50% मार्क्स आवश्यक आहेत. किमान 50% मार्क्स आवश्यक आहेत. तर पदवीला किती टक्के मार्क्स पाहिजेत? 50%. 49.5 असतील तरी चालतील, त्याच्यापेक्षा वरच पाहिजेत. त्यानंतर जर रिझर्वेशनमध्ये असाल, तुम्ही जर प्रवर्गामध्ये असाल तर मागासवर्गीय उमेदवारांना किती आहे? 45%, म्हणजेच 44.5 तुम्हाला इतके मार्क्स पाहिजेत. लक्षात ठेवा, ओपनसाठी 50% आणि 49.5 असतील तरी ॲडमिशन भेटेल, आणि 45% आणि 44.5 असतील तरी तुम्हाला आरक्षण भेटणार आहे जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर, आरक्षणामध्ये येत असाल तर. यानंतर DEd, DTEd, क्राफ्ट टीचर डिप्लोमा हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान 2 वर्षांचा अनुभव असणाऱ्या अध्यापकांना या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. जर तुम्ही पूर्णवेळ असाल तर तुम्हाला 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. जर तुम्ही अर्धवेळ शिक्षक असाल तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे अर्धवेळ असल्यास 4 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. अर्धवेळ असल्यास 4 वर्षांचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला यामध्ये ॲडमिशन भेटणार नाही. यानंतर प्रवेशाची अपात्रता हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कमेंट बॉक्समध्ये बरेच प्रश्न येणार आहेत, त्याच्यामुळे हे अपात्रतेचा मुद्दा आधीच घेतलेला आहे. तर अपात्र कोणकोणते शिक्षक असतील? पहिला मुद्दा, ज्यांच्या सेवा आदेशात शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही. सेवाचा आदेश, तुमची ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये शिक्षक असा तुमचा उल्लेख नाही, असे अपात्र आहेत. सध्या सेवेत असलेल्या 9.2 सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज भरायचे, त्याच्यामुळं तुम्ही इतर जिल्ह्यात फॉर्म भरला तर तुम्ही अपात्र होणार आहात. अपूर्ण किंवा खोट्या माहितीचा प्रवेश अर्ज तो देखील या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. सध्या सेवेत नसलेले अध्यापक, आधी सेवेमध्ये होते परंतु आत्ता ते सर्व्हिसमध्ये नाहीत, अशांना BEdला ॲडमिशन भेटणार नाही.
यानंतर तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक, पिरियड बेसिसवर जे काही काम करतात शिक्षक बांधव त्यांना यासाठी अपात्रता ठरवण्यात आलेलं आहे. यानंतर UGC मान्यता नसलेल्या विद्यापीठांचे पदवीधारक, UGCची मान्यता नाही असं एखादं विद्यापीठ, त्या विद्यापीठातून तुम्ही डिग्री केली आहे तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाहीत. यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, लिपिक, ग्रंथपाल इत्यादी. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, लिपिक, ग्रंथपाल इत्यादी हे BEdला ॲडमिशन घेण्यासाठी अपात्र आहेत. यानंतर महत्त्वाचा मुद्दा होता हा, पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेले परंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक, डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहेत परंतु आणखीनही निकाल लागलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करू शकले नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी बसण्यासाठी अपात्र ठरवण्यात येईल. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालवाडीत असणारे अध्यापक BEdच्या प्रवेश घेण्यासाठी अपात्र आहेत. यानंतर तांत्रिक विद्यालय, कृषी विद्यालय, तत्सम अन्य विद्यालय, MCVC निदेशक, इन्स्ट्रक्टर जे आहेत ते देखील या प्रवेशासाठी पात्र नाहीत. तर अशा प्रकारे अपात्रता आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत की कोणते शिक्षक या ठिकाणी अपात्र असणार आहेत. प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकांची सही नसणारे शिक्षक व सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे शिक्षक या प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापक स्वतः उमेदवार असतील तर त्या संस्थेचे सचिव वा शिक्षणाधिकाऱ्यांची सही शिक्का असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांना जर BEd करायचं असेल तर त्यांनी काय करायचं, संस्थेचे सचिव एखाद्या संस्थेमध्ये असतील तर त्यांचे सचिव व शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांचा सही शिक्का घेऊन त्यांनी त्या ठिकाणी सादर करायचा आहे. मराठीचं पुरेसं ज्ञान नसणारे विद्यार्थी अपात्र ठरतील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र व सायस्तर नसल्याने प्रमाणपत्र नसल्याचे प्रमाणपत्र कागद पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार या राखीव प्रवर्गातून अपात्र असतील. तर जे काही तुमचं जात प्रमाणपत्र आहे ते तुम्ही त्या मुदतीमध्ये सादर केलं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहात. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा पाहू, प्रवेश अर्ज कसा भरावा हा जो आहे तर याच्यासाठी यूट्यूबवर बरेच तुम्ही सेपरेट व्हिडिओज पाहिले असतील परंतु आपण या एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेतो जेणेकरून तुम्ही यावर्षी ॲडमिशन घ्या किंवा पुढच्या वर्षी जरी घेतलं तरी देखील हा व्हिडिओ तुम्हाला कामाला येणार आहे. परंतु आत्ता लक्षात ठेवा 25 मेच्या आधी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. 25 मेच्या आधी ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाचं संकेतस्थळ कोणतं आहे, वेबसाईट कोणती विद्यापीठाची तर ycmu.digitaluniversity.ac.in ही जी आहे वेबसाईट. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या 2 वेबसाईट आहेत, एक तर YCMU आणि दुसरी आहे डिजिटल युनिव्हर्सिटी. तर आपल्याला डिजिटल युनिव्हर्सिटी जी आहे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. नंतर वरील वेबसाईटवरच्या होम पेजवर आपण गेल्यानंतर क्लिक हिअर फॉर ॲडमिशन असं या ठिकाणी एक विंडो आपल्याला दिसणार आहे. क्लिक हिअर फॉर ॲडमिशन त्या ठिकाणी क्लिक करा. पुढे येणारी लिंक आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचे. क्लिक हिअर फॉर ॲडमिशन टू BEd फॉर ॲकॅडमिक इयर 2022-2024. तर या ठिकाणी आपण क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्हाला ब्लू कलरमध्ये येणार आहे क्लिक हिअर फॉर ॲडमिशन टू BEd फॉर ॲकॅडमिक इयर 2022-24 अशा प्रकारे येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-24साठी येथे क्लिक करा. नंतर काय करायचं, आपण पुढच्या पेजवर जायचं. पुढील पेजवर प्रवेशविषयक माहिती पुस्तिका जी की मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती माहिती पुस्तिकाच आहे. वेळापत्रक आहे, सूचनापत्रे, रजिस्ट्रेशन व लॉग इन बटन व इतर अनुषंगिक सूचना उपलब्ध असतील त्यानुसार उमेदवाराने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया करावायची आहे. तर हे तुम्हाला नेट कॅफेमध्ये जर गेला तरी तुम्हाला ते भरून भेटतं. परंतु नेट कॅफेवाल्याकडून किंवा बाकीचे जे काही फॉर्म भरतात त्यांच्याकडून एखादी गोष्ट चुकण्यापेक्षा स्वतःला माहिती असणं कधीही चांगलं आहे. कारण आपण शिक्षक आहोत, आपल्याला इन सर्व्हिसमध्ये हे करत असताना कोर्सचा फॉर्म भरताना खूप जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण नंतर आपलंच नुकसान होणार आहे. नंतर बऱ्याच यशवंतराव चव्हाण विद्यापीठाला संपर्क करावा लागतो, सारखं मेल करत बसावं लागतं, तरी देखील त्यांचा रिप्लाय लवकर काही येत नसतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये यासाठी अर्ज भरताना खूप जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. कारण हेच खूप महत्त्वाचं आहे. बाकी तुमचं संपर्क सत्रे वगैरे करून तुमचं व्यवस्थित तुम्ही BEd कंप्लीट करालच त्याची खात्री आहे. परंतु फॉर्म भरताना चुकल्यानंतर आपल्याला पुढं भविष्यात अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे हे खूप लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे. यानंतरचा मुद्दा 10.6 मुद्दा क्रमांक 10.6 तुम्ही ज्या शाळेत सेवेत असाल त्या शाळेचा UDIS क्रमांक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी
नोंदवावं लागणार आहे. UDIS क्रमांक फॉर्म भरताना नोंदवायचा आहे. तुमची शाळा ज्या जिल्ह्यात असेल त्याच जिल्ह्यात तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल. महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच शिक्षक मित्रांना हा प्रश्न असेल की प्रवेश कुठं घ्यायचा आहे. तर तुमची शाळा ज्या जिल्ह्यात असेल त्याच जिल्ह्यात तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल. BEdचे प्रवेश हे जिल्हा गुणवत्ता यादीनुसार देण्यात येतात. तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही शिक्षकांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यामधून तुमची गुणवत्ता यादी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये प्रवेश भेटणार आहे. हा डाऊट या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. यानंतर तर ही PDF मी तुम्हाला अक्षय गुरे यूट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. तसंच तुम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या डिजिटल युनिव्हर्सिटी या साईटवरून देखील डाउनलोड करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. निवड प्रक्रिया कशी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस आपली काय असणार आहे ती आपण आता पाहूया. 11.2 पॉईंट नंबर. यानंतर प्रवेश गुणवत्ता यादी करताना प्रथम अनुभवानुसार पायाभूत गुण देण्यात येतील. शिक्षकांच्या अनुभवानुसार गुण देण्यात येतील. 2022-24 तुकडीसाठी सेवा अनुभव नोंदवण्याचा शेवटचा दिनांक 2022च्या जाहिरातीत दिलेल्या प्रवेश अर्ज भरण्याच्या शेवटचा दिनांक असेल. कोणता दिनांक आहे आपला? 25 मे 2022 हा शेवटचा दिनांक आहे. त्याच्या आधीच तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे किंवा जो काही तुमचा शिक्षकाचा अनुभव आहे, सेवेचा अनुभव आहे, तो देखील तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार नाही. त्याच्यामुळे 25 मेच्या आधी तुम्हाला हे सर्व काही अपलोड करायचं आहे. प्रत्येक वर्षासाठी 1 गुण दिले जातील. एकूण जितक्या वर्षांचा अनुभव असेल तितके गुण मिळतील. महत्त्वाचं म्हणजे 22 वर्ष सर्व्हिस झाली, 22 गुण मिळणार आहेत. प्रत्येक वर्षासाठी 1 गुण मिळणार आहे. तर अशा प्रकारे एका वर्षापेक्षा कमी कालावधीचे गुण ठरविताना जर अनुभव 6 महिने किंवा अधिक असेल तर 1 गुण धरण्यात येईल. समजा तुमची सर्व्हिस झालेली आहे आता 9.5 वर्षांची झालेली आहे, तर तुम्हाला समजा 9.5 वर्ष, 9 वर्ष आणि 8 महिने तुमची सर्व्हिस झालेली आहे. 8 महिने म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त होतात, त्याच्यामुळे तुमचे 10 वर्ष धरण्यात येतील. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत त्या ठिकाणी, असा याचा अर्थ आहे. अर्धवेळ काम करणाऱ्या शिक्षकांची शिक्षणक्रम प्रवेश पात्रता मुद्द्यांतर्गत दिल्याप्रमाणे विचारात घेण्यात येईल. मराठीचं पुरेसं ज्ञान उमेदवाराकडे असणं खूप आवश्यक आहे. त्या संदर्भात कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. महत्त्वाचा मुद्दा. यानंतर चला, हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया की शैक्षणिक पात्रता जी आहे श्रेणी आहे गुणदान पद्धती. आपण पदविका केलेली असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याला किती मार्क्स तुम्हाला प्रवेशासाठी भेटणार आहेत. कारण या मार्क्सच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी लागणार आहे. एक तर तुमची सेवा जी आहे ते या ठिकाणी विचारात घेतली जाईल, तर त्याप्रमाणे गुण दिले जातील. त्यानंतर तुमची डिग्री कोणती झाली, डिप्लोमा झाला, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं का, याच्या सर्वाचे तुमचे मार्क्स एकत्रित करून तुमची गुणवत्ता यादी जिल्हा लेवलला लावली जाईल. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी पहा, सुरुवात करूया आपण आता. DED, DTED, क्राफ्ट टीचर पदविका शिक्षणक्रम उत्तीर्णता या शिक्षणक्रमाची अर्हता असल्याने संबंधित शिक्षणक्रम उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र प्रवेशाच्या वेळी सादर करणे आवश्यक असेल. तर यासाठी हे सर्व सर्टिफिकेट्स तुम्हाला प्रवेशाच्या वेळी सादर करायचे आहेत. डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोणतीही अतिरिक्त त्यासाठी मात्र त्यास कोणतेही अतिरिक्त गुणदान नसेल, परंतु त्याला कोणतेही अतिरिक्त गुणदान नाही. पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका म्हणजे PG डिप्लोमा जो असतो तो व अध्ययनार्थींना त्यात मिळालेल्या श्रेणीनुसार खालीलप्रमाणे गुण ग्राह्य धरले जातात. मात्र उमेदवारांनी त्या संदर्भात माहिती भरणं आवश्यक आहे. माहितीच नाही भरली तर तुम्हाला मार्क्स भेटणार कसे, तो तर महत्त्वाचा मुद्दा आहेच. तर आपण आता या ठिकाणी पाहूया की कशा प्रकारे तुम्हाला गुणदान असणार आहे. चला, तुमची पदवी झालेली असेल, पदवी जर तुमची झालेली असेल, डिग्री झालेली असेल तर ते देखील महत्त्वाचं आहे की तुमची फर्स्ट क्लासमध्ये झाली, सेकंडमध्ये झाली की थर्ड क्लासमध्ये डिग्री झालेली आहे. तृतीय किंवा श्रेणी जी आहे तुमच्या पदवीची, समजा तुमचं BA झालेलं आहे, या ठिकाणी पहा, समजा तुमचं BA झालेलं आहे ते तृतीय श्रेणीमधून तुम्ही पास असाल तर तुम्हाला 0 गुण देण्यात येतील. द्वितीय श्रेणी सेकंड क्लास असेल 4 गुण भेटतील. फर्स्ट क्लास असेल 5 गुण भेटतील. विशेष प्रावीण्य असेल, डिस्टिंक्शनमध्ये तुम्ही जर डिग्री पास असाल तर तुम्हाला 6 गुण भेटणार आहेत. हे झालं पदवीबद्दल. यानंतर पदव्युत्तर पदवी त्याच्याबद्दल थर्ड क्लास असेल 3 गुण, सेकंड क्लास 4 गुण आणि फर्स्ट क्लास असेल तर या ठिकाणी 5 गुण देण्यात येतील. नंतर पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका किंवा पदवी, तर PG डिप्लोमा केलेला असेल किंवा PG नंतर एखादी डिग्री केलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहेत. तृतीय श्रेणीला 3 गुण, द्वितीयला 4 आणि फर्स्ट क्लासला
5 गुण अशा प्रकारे हे तुम्ही नंतर पाहू शकता. फक्त तुम्ही काय करायचं आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉर्म भरताना हे तुम्ही ही जी काय माहिती आहे, तुमच्या काही डिग्र्या झालेल्या आहेत, जेवढ्या काही डिग्री, डिप्लोमा, PG डिप्लोमा जे काय झालेलं आहे, MPhil झालेलं असेल, PhD, ते सर्व तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला आपोआप गुणधन त्या ठिकाणी होणारच आहे. त्याच्यामुळं फक्त तुमच्या माहितीसाठी आहे की किती महत्त्वाचं आहे. यानंतर तुम्ही जर समजा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून जर डिग्री केलेली असेल तर त्याचा देखील तुम्हाला या ठिकाणी फायदा होणारच आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून डिग्री केली असेल तर पहा, प्रमाणपत्र शिक्षणक्रम म्हणजे सर्टिफिकेट कोर्स असतो यशवंतराव चव्हाण विद्यापीठाकडून, किमान 6 महिन्याचा कालावधी असणं आवश्यक. तर सहसा सर्व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कोर्स जे आहेत ते 1-1 वर्षांचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 2 गुण भेटणार जर 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स तुम्ही केलेला आहे. उदाहरणार्थ मी काहीतरी पाहिलं होतं की गांधी विचारदर्शन या विषयावर एक सर्टिफिकेट कोर्स यशवंतराव चव्हाण विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. तर तशा प्रकारचा जो कोर्स आहे ते देखील तुम्ही 1 वर्षांचा केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही माहिती भरा, 2 गुण तुम्हाला भेटतील. पदविका शिक्षणक्रम डिप्लोमा झालेला आहे तुमचा यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून तर 3 गुण भेटणार. पदवी शिक्षणक्रम डिग्री झालेला असेल तर 4 गुण. पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 5 गुण भेटणार. पदव्युत्तर पदवी संशोधन शिक्षणक्रम म्हणजे MPhil PhD वगैरे तुमची झालेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 6 गुण भेटणार आहेत. तर महत्त्वाचं आहे, यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून डिग्री जर झालेली असेल, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी जे काय तुमचं झालं असेल ते तुम्ही माहिती भरा, तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स भेटणार आहेत आणि त्याच्यावरूनच तुमची गुणवत्ता यादी लागणार आहे आणि तुम्हाला BEdला प्रवेश भेटणार आहे. तर ही सगळी प्रोसेस थोडीशी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, कारण आपण यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं BEd जे आहे ते इतर कोर्सप्रमाणे समजून जमणार नाही. जसे की BA आहे तर त्याच्याप्रमाणे किंवा BCom आहे तर हे आपण सहसा एवढं काही सिरियस घेत नाहीत की यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून आहे त्याच्यामुळे सोपं असणार आहे, असा काही हा भाग नाही. कारण हे खास शिक्षकांसाठी डिझाईन केलेलं आहे, इन सर्व्हिस असणाऱ्या शिक्षकांसाठी डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला सिरियसलीच करावं लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो एक चांगला मुद्दा आहे की आपल्या शिक्षकांसाठी त्यांना आणखीन म्हणजे इतक्या वर्षानंतर तुम्हाला हा कोर्स करण्यास भेटणार आहे आणि या कोर्सची देखील तुम्हाला चांगली क्वालिटी भेटणार आहे. तर प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती मिळवण्याची पद्धत कोणती आहे, ycmu.digitaluniversity.ac हे या ठिकाणी संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे. डिजिटल युनिव्हर्सिटीवर जायचं, त्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व काही भेटणार आहे. तर BEd प्रवेशानंतर तुमचा मोबाईलवर पासवर्ड येईल, त्यावर तुमची प्रोफाईल तपासून पाहावी, विषय निवड, त्या नावाच्या संदर्भात काही त्रुटी असल्यास तातडीने विद्यापीठाच्या नोंदणी कक्षाशी संपर्क करायचा आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा जो मेल आहे त्याला तुम्ही मेल करायचा, मेलला तुमच्या रिप्लाय येतो, थोड्या दिवसांनी येतो, परंतु येऊ शकतो रिप्लाय. त्यामुळे कारण आपल्याला दुसरा काही माध्यम नाही आहे विद्यापीठाशी संपर्क करण्याचं, त्याच्यामुळे आपण काय करायचं, त्यांना ऑफिशियल मेलवर तुम्ही मेल करायचं. जर समजा काही तुमच्यामध्ये समजा फॉर्म भरताना काही चुका झाल्या किंवा काय तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही काय करायचं, विद्यापीठाला मेल करायचा आहे. तुमच्या मोबाईलवर पासवर्ड येणार आहे, त्याच्यामुळे तुमचा जो अधिकृत नंबर आहे तोच तुम्ही फॉर्ममध्ये टाका. जो तुमचा मेल चालू आहे, तुमच्याकडे पासवर्ड त्याचा आहे, तोच मेल तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरताना भरायचा आहे. कारण तुम्हाला सर्व काही माहिती आता मेलवर येणार आहे, त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. चला, पुढचा मुद्दा आहे BEdला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला BEdच्या द्वितीय वर्षासाठी पुन्हा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करणे कंपल्सरी आहे. दुसऱ्या वर्षी आपला BEd प्रवेश पुन्हा निश्चित न करणारे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाच्या अंतिम परीक्षा देण्यास अपात्र ठरतील याची नोंद घ्यावी. तर फर्स्ट इयरला प्रवेश घेतला म्हणजे 2 वर्षाचं झालं असं नाही, सेकंड इयरला परत आपल्याला प्रवेश घ्यावा लागणार आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या वर्षी आपला प्रवेश परत एकदा घ्यायचा आहे, नाहीतर तुम्हाला लास्ट सेमिस्टरची एक्झाम, दुसऱ्या वर्षाची एक्झाम देता येणार नाही. यानंतर अभ्यासक्रम काय काय असणार आहे, आता हा अभ्यासक्रम तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी तुमचा टाईम मी जास्त काही वेस्ट करत नाही, तुम्हाला ही PDF भेटणारच आहे. अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे, आपलं DEd झालेलं आहे, आपण शिक्षक आहोत म्हणजे तशाच प्रकारचा हा अभ्यासक्रम असतो. खूप इंटरेस्टिंग अभ्यासक्रम आहे. DEd, BEd आणि MEdचा अभ्यासक्रम खूप जास्त उपयुक्त आणि इंटरेस्टिंग असतो, हे आपल्याला माहिती आहे. तर तोच अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता. ते तुम्ही नंतर विद्यापीठाच्या साईटवरून हे डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करून घ्या. अक्षय गोरे यूट्यूब हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सूचना, एकदा निवडलेला वैकल्पिक विषय जो काय ऑप्शनल तुम्ही निवडला आहे तो नंतर बदलता येणार नाही याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. प्रथम वर्षाचं प्रात्यक्षिक कार्य या ठिकाणी पहा आणि द्वितीय वर्षाचं प्रात्यक्षिक कार्य, हे प्रॅक्टिकलबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ते काय तुम्ही नंतर कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर कंप्लीट करणारच आहात. संपर्क सत्रे रोज घड्याळी 6 तास याप्रमाणे. तर तुमचं संपर्क सत्र जे आहेत ते देखील या डिग्रीमध्ये होणार आहेत.
यानंतर महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेचे माध्यम काय असणार आहे, परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे. प्राथमिक कार्य व लेखी परीक्षेसाठी इंग्लिश विषयासाठी माध्यम इंग्लिश असणार आहे, हिंदी विषयासाठी माध्यम हिंदी असणार आहे व इतर विषयांसाठी माध्यम मराठी असणार आहे. इतर सर्व अभ्यासक्रम, लेखी परीक्षा व अभ्यासकार्ये मराठी भाषेतूनच पूर्ण करावे लागतील. अपवाद इंग्रजी व हिंदी माध्यमातून लेखन व अंतिम परीक्षेसाठी पूर्वपरवानगी घेणारे विद्यार्थी यांचा अपवाद आहे. तर अंतिम परीक्षेसाठी ज्यांनी परवानगी घेतलेली आहे की मला इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून लेखन करायचं आहे, त्यांना तो अपवाद आहे. परंतु या ठिकाणी प्राथमिक कार्य व लेखी परीक्षेसाठी इंग्लिश विषयासाठी इंग्लिश माध्यम आहे, हिंदी विषयासाठी हिंदी आणि इतर विषयांसाठी मराठी माध्यम असणार आहे. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात उपलब्ध असतील. महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात उपलब्ध असतील. मात्र मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका प्रमाण मानण्यात येईल. या ठिकाणी पहा, समजा MPSCचे एक्झाम्स आहेत किंवा कुठल्या एक्झाम्समध्ये जर समजा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये जर समजा तुम्हाला प्रश्न असेल आणि तुम्हाला जर अर्थ लागत नसेल तर त्या ठिकाणी प्रमाण हे इंग्लिशचं धरलं जातं. परंतु या ठिकाणी B.Edला काय, जर तुम्हाला त्याचा अर्थ सापडत नसेल प्रश्नपत्रिकेचा, समजा काही एखाद्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही तर प्रमाण काय आहे, मराठी भाषा समजण्यात येईल. महत्त्वाचा मुद्दा, चांगली गोष्ट आहे. यानंतर अंतिम परीक्षेसाठी पात्रतेच्या अटी, या काही प्रॉब्लेम नाही. तुमचं संपर्क सत्रामध्ये तुमची 80% उपस्थिती असली पाहिजे, हे एक महत्त्वाचा मुद्दा. तर अशा प्रकारे या ठिकाणी मूल्यमापन जे आहे 1300 गुणांचं आहे. प्रथम वर्ष 650 गुण, द्वितीय वर्ष 650 गुण. तर हे तुम्हाला B.Edला ॲडमिशन घेतल्यानंतर सर्व काही क्लिअर होणारच आहे. महत्त्वाचे मुद्दे पाहू. महत्त्वाचा मुद्दा, शिक्षणक्रमाचं शुल्क किती आहे, फीस किती आहे. तर फर्स्ट इयरची फीस जी आहे प्रथम वर्षाची विद्यापीठ प्लस अभ्यास केंद्र असं मिळून 21,500 आहे. द्वितीय वर्षाची 21,500, 21,500 दोन्ही वर्षाची फीस, एकूण 43,000 फीस झालेली आहे. विद्यापीठाचं शुल्क 11,000 आणि हे 10,000 अभ्यासक्रमाचं शुल्क, म्हणजे एकूण फर्स्ट इयरला 21,000, सेकंड इयरला 21,000 फीस, टोटल 43,000 फीस आहे. 21,500 21,500 अशा प्रकारे. यानंतर महत्त्वाचे सर्व मुद्दे आपण आज कव्हर करू. अभ्यास केंद्रे जे आहेत विभागनीय असतात, म्हणजे आपले रिजनल जे काही सेंटर्स असतात यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे, आणि जिल्हानिहाय अभ्यास केंद्रे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक, याप्रमाणे 35 अभ्यास केंद्र आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये फक्त एकच अभ्यास केंद्र या ठिकाणी B.Edच्या एक्झामसाठी भेटणार आहे. बाकीच्या तुम्हाला वाटेल की भरपूर सारे आपल्याकडे अभ्यास केंद्र आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी B.Ed नसतं. त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये फक्त एकच अभ्यास केंद्र तुम्हाला भेटणार आहे. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही पालघर व ठाणे या दोन जिल्ह्यांचं मिळून ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे एकच अभ्यास केंद्र आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. जे शिक्षक ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी काय करायचं आहे, उल्हासनगर येथे एक अभ्यास केंद्र आहे त्या ठिकाणीच प्रवेश घ्यायचा आहे. मुंबई विभागातील मुंबई उपनगर यात कुर्ला, बोरिवली, अंधेरी तालुक्यांचा समावेश आहे. मुंबई उपनगरमध्ये कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी हे पूर्णपणे शहरीकरण झालेले तालुके आहेत, त्यांचा समावेश होतो. तर त्यांच्यासाठी चेंबूर येथे अभ्यास केंद्र आहे. चेंबूर येथे अभ्यास केंद्र आहे. कुर्ला, बोरिवली, अंधेरी या तालुक्यांचा समावेश कशात होतो, मुंबई उपनगरमध्ये. मुंबई उपनगरमध्ये जे काही शिक्षक बांधव असतील त्यांनी चेंबूर येथे अभ्यासक्रम आहे त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. मुंबई शहरात सेवा करणाऱ्या ST शिक्षणशास्त्र महाविद्यालय धोबी तलाव येथे अभ्यास केंद्र आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पनवेल येथे स्वतंत्र अभ्यास केंद्र आहे. महत्त्वाचा मुद्दा, त्या जिल्ह्यातल्या शिक्षकांनी हे नोट करून घ्या. यानंतर चला आता हे प्रवेशासाठी जिल्हानिहाय अभ्यास केंद्र आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता व्हिडिओमध्येच पाहून घ्या तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्याचा अभ्यास केंद्र या ठिकाणी पाहून घ्या. मी काय सगळं रीड करत बसत नाही कारण तुमचा टाईम जास्त त्याच्यामध्ये जाणार आहे. सर्व जिल्हे आहेत: औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई सबअर्बन, अंधेरी, मुंबई. त्या ठिकाणी तुम्ही पॉज करून पाहून घेऊ शकता. आपापला जिल्हा पहा आणि त्या ठिकाणी पहा तुमचं स्टडी सेंटर अभ्यास केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. एकूण 35 अभ्यास केंद्र आहेत. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अभ्यास केंद्र पाहून घ्या. एकूण 35 अभ्यास केंद्र आहेत. यानंतर
प्रवेशार्थींनी प्रवेशाच्या वेळी निवडलेल्या विषयात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव बदल करण्यास मान्यता देण्यात येणार नाही. कोणी बदल केला व त्यामुळे निकालात चूक झाल्यास त्यास विद्यार्थी जबाबदार असतील. त्याच्यामुळे एकदाच घेतलेला विषय नंतर काही तुम्हाला चेंज करता येणार नाही. यानंतर संपर्कासाठी जे काही पत्ते आहेत ते ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवर आपला मेल ID, दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्याचा तुम्ही यूज करायचा आहे. समजा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला ते स्टडी सेंटरचे कोऑर्डिनेटर नंतर सांगतीलच. त्याच्यामुळे एवढं काही त्याचं विषय म्हणजे जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त प्रवेश व्यवस्थित घ्यायचा आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. बाकी तुम्हाला हेल्प करण्यासाठी स्टडी सेंटरचे कोऑर्डिनेटर असतात ते तर आहेतच. महत्त्वाचा मुद्दा, खूप महत्त्वाचा आहे हा मुद्दा, हा आपण पाहूया. अत्यंत महत्त्वाचे, यावर्षीच्या BEd प्रवेश प्रक्रियेत संगणकाचा वापर हा महत्त्वपूर्ण बदल विद्यापीठाकडून केला गेला आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पोस्टाने पाठविले जाणार नाही. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. प्रवेशाबाबतची सर्व माहिती गुणवत्ता यादीपासून मुलाखतीपर्यंत केवळ ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवरच प्रसिद्ध करण्यात येईल. ती माहिती या पुस्तिकेत दिलेल्या कोष्टकाप्रमाणे वेबसाईट पाहणे व ते सर्व तुमची जबाबदारी असणार आहे. त्यासंबंधी कोणती तक्रार ऐकली जाणार नाही की मला लेटर का नाही आलं, घरी का नाही आलं, अशा प्रकारची तक्रार चालणार नाही. विद्यापीठावर जाऊन आपण स्वतः पाहून घ्यायचं आहे की आपलं त्या यादीमध्ये नाव आहे की नाही. त्याच्यामुळं सारखं आपण digitaluniversity.ac ही वेबसाईट आपण चेक करत राहायची आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपण सर्व कव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व काही तुम्हाला फॉर्मचे नमुने दिलेले आहेत. मुख्याध्यापकांची शिक्का सही घेण्यासाठी एकूण सेवाकाल किती आहे सर्व भरायचे आणि मुख्याध्यापकांचा सही शिक्का घेऊन ते तुम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये सबमिट करायचं आहे. सर्व फॉर्मचे नमुने या ठिकाणी शेवटी दिलेले आहेत. हे तुम्हाला विद्यापीठाच्या साईटवरून भेटून जाईल किंवा आपल्या अक्षय गोरे यूट्यूब या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व नोट्स देखील आहेत. कालच केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची नोटिफिकेशन आली होती. त्यासंबंधीचे जे काही व्हिडिओज आहेत ते देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. तसेच बालमानसशास्त्र, TET, टेट आपल्या शिक्षण खात्यामध्ये ज्या काही एक्झाम्स आहेत त्या सर्व एक्झाम्ससाठीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामवर जाऊन नोट्स डाउनलोड करू शकता. यानंतर शैक्षणिक वेळापत्रक आहे. मेमध्ये जाहिरात येणार आहे. आता मे महिना चालू आहे. यानंतर प्रवेशासाठी अर्ज स्वीकृती देखील मे महिन्यामध्ये आहे. जूनमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. जुलैमध्ये अभ्यास साहित्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तुमचं प्रथम संपर्क सत्र दिवाळीमध्ये होणार आहे. नोव्हेंबर ते मेपर्यंत अभ्यास केंद्रावर संगणक संबंधित प्रात्यक्षिक कार्य प्रॅक्टिकल होणार आहे नोव्हेंबर ते मेमध्ये. मार्चमध्ये परत परीक्षेचा अर्ज भरणे आणि मेमध्ये अंतिम परीक्षा तुमची होणार आहे. सेकंड इयरचं पण तसंच आहे. अशा प्रकारे पाहून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे सर्व BEdची माहिती पाहिलेली आहे. हे दरवर्षी तुम्हाला फक्त 2022 ते 24च नाही तर इथून पुढे देखील तुम्हाला हे फायद्याचं असणार आहे. कारण आपल्याला सहसा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाबद्दलच्या बाकीच्या कोर्सेसबद्दल माहिती आहे, परंतु BEdबद्दल थोडीशी कमी माहिती असल्याचं बऱ्याच शिक्षक मित्रांनी कॉलवर किंवा मेसेजवर सांगितल्यामुळं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओज बनवत राहतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या सर्व शिक्षक मित्रांना देखील हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या चॅनलचा एक रीच लोकांपर्यंत वाढणार आहे. कारण 350पेक्षा जास्त व्हिडिओज TET, CTET, त्याच्यानंतर येणारी टेट एक्झाम, सर्व विषय, स्कॉलरशिप 5वी 8वी, तर अशा प्रकारे शिक्षकांना उपयुक्त असणारे जे काही महत्त्वाचं साहित्य आहे ते आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तसेच तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या माहिती आवश्यक असतात त्या देखील मी अपलोड करत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की इतर शिक्षकांना शेअर करा आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाची माहिती हवी असेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. त्या ठिकाणी मग आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.